श्री स्वामी समर्थ. आपण झोपेत पाहतो ते स्वप्न फक्त मनाचे खेळ असतात का, की त्यामध्ये दडलेला असतो एखादा दैवी संकेत? एखाद्या वेळेला आपल्या स्वप्नात अग्नी, पाणी, पित्र दिसत असतील तर यामागचे कारण काय असते, तर जाणून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, स्वप्न ही आपल्या जीवनाचा एक गूढ आणि महत्त्वाचा भाग आहे. काही स्वप्न आपण विसरून जातो, पण काही स्वप्न अशी असतात जी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वप्न ही केवळ एक कल्पना नसून कधी कधी ते एक दैवी संकेत, इशारे किंवा मार्गदर्शन सुद्धा असू शकतात. तर बघूया आपल्याला स्वप्नात अग्नी दिसला तर काय होतं. जर तुम्हाला स्वप्नात अग्नी दिसला तर त्याचे अनेक अर्थ असू शकतात. जर अग्नी शांत आणि प्रकाश देणारा असेल तर तो सकारात्मक बदल, शुद्धीकरण आणि नव्या सुरुवातीचा संकेत असतो. परंतु जर अग्नी भडकत असलेला तुम्हाला जर स्वप्नात दिसला, भीतीदायक दिसला, तर तो राग, तणाव किंवा आयुष्यातील अडचणींचा इशारा असू शकतो. स्वप्नात जर अग्नी म्हणजे शक्ती, पण तो योग्य दिशेने वापरणं गरजेचे असते. आता पाणी स्वप्नात दिसणं. स्वप्नात पाणी दिसणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. स्वच्छ, शांत पाणी दिसले तर ते मन, शांती, समाधान आणि चांगल्या काळाचा संकेत असतो. पण जर पाणी घाण, गढूळ किंवा जोरात वाहत असेल तर ते मानसिक तणाव, अस्थिरता किंवा भावनिक गोंधळ दर्शवू शकते. पाणी हे आपल्या भावनांचं प्रतीक असतं, त्यामुळे स्वप्नात जर सारखा पाणी दिसत असेल तर त्याचा आपल्या भावनेशी संबंध असतो. पितर आपल्या स्वप्नात वारंवार येत असतील, ते दुःखी दिसत असतील किंवा आनंदी दिसत असतील तर याचाही तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो. तर पितर स्वप्नात दिसणे. जर तुम्हाला स्वप्नात आपल्या पितरांचे दर्शन झाले तर ते अत्यंत महत्त्वाचे. हे स्वप्न सांगते की पितर तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ते आनंदी दिसले तर त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. पण जर ते दुःखी किंवा काही मागत असल्यासारखे दिसले तर कदाचित त्यांचं श्राद्ध, तर्पण किंवा स्मरणाची गरज आहे. अशा वेळी त्यांना प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही पितरांची शांती करणं खूप गरजेचं आहे. आणि सूचना किंवा इशारा. कधी कधी पितर स्वप्नात येऊन काही इशारा देतात. घरात काही अडचणी येऊ शकते किंवा चुकीच्या मार्गावर जाण्यापासून सावध करत असतात. अशा वेळी काय करावे? जर पितरांच्या नावाने अन्न, कपडे दान करावे. देवघरात दिवा लावून त्याच्यासाठी प्रार्थना करावी. आता स्वप्नात जर साप दिसला तर काय संकेत असतो? स्वप्नात साप दिसणे हे धोकादायक किंवा लपलेली भीती दर्शवू शकतात, पण काही वेळा ते चांगलंही दर्शवतात. आध्यात्मिक आपली प्रगती पण दाखवतात. तर साप तुमच्या आयुष्यात कुठेतरी धोका आहे, कुणीतरी फसवू शकते. विशेषतः जर साप तुमच्याकडे येत असेल तर सावध राहा. जर साप चावतोय असं स्वप्न पडलं तर अचानक धक्का बसू शकतो. भावनिक जीवन, पण काही वेळा हा जागृतीचा संकेतही असतो. सापाचा रंग महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर काळा साप दिसला तर गुप्त भीती, अडचणी. पांढरा साप शुभ आणि आध्यात्मिक संकेत. पांढरा साप हे स्वप्नात येणं खूप शुभ संकेत आहेत. पिवळा आणि सोनेरी साप धन आणि यश. हिरवा साप प्रगती आणि आरोग्य. साप पळताना, दूर जाताना दिसणे तुमच्या आयुष्यातील समस्या हळूहळू दूर होत आहेत असे दर्शवत असतात. आता मित्रांनो, हे स्वप्न जर तुम्हाला वारंवार पडत असेल किंवा तुम्हाला जर असे वाटत असेल की वाईट स्वप्न हे पडूच नये, तर यासाठी काय करावे? तर एक कोरा कागद घ्यायचा आहे. त्यावर लाल शाईने किंवा हिरव्या शाईने आपल्या आईचं नाव लिहायचं आहे आणि तो कागद तुम्हाला उशीखाली रात्रभर ठेवायचा आहे. असं तुम्ही 11 दिवस केल्यानंतर तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाहीत. किंवा वाईट स्वप्न, भीतीदायक स्वप्न वारंवार पडत असतील तर तुम्ही हनुमान चालिसाचे 100 पाठ करू शकता. आणि मंगळवारी हनुमानाला लाडू, हे प्रिय असलेले मोतीचुराचे लाडू तुम्ही अर्पण करू शकतात. याही पलीकडे जर हेही जमत नसेल तर स्वप्नच पडू नये म्हणून तुम्ही कालभैरवाष्टक 11 वेळा रोज झोपण्याच्या वेळी म्हणू शकता. पिवळी मोहरी अभिमंत्रित करून तीही स्वतःजवळ ठेवू शकता. पिवळी मोहरी अभिमंत्रित कशी करायची? तर पिवळी मोहरी हातावर घ्यायची आहे आणि 11 वेळा वल्गा सुक्त म्हणून ती पिवळी मोहरी तुम्हाला पिवळ्या वस्त्रात बांधून झोपण्याच्या वेळेला स्वतःजवळ ठेवायची आहे. किंवा एक मोरपीसही तुम्ही स्वतः जवळ ठेवू शकता. हे उपाय केल्यानंतर आपल्याला दुःस्वप्न पडणार नाहीत. जर तुम्हालाही असे स्वप्न पडत असेल
तर नक्की बघा हा व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक छानशी कॉमेंट लिहा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. स्वामी तुमचं जीवन आनंदीमय आणि छान करू ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.